वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आता सगळ्या सैन्याला आदेश दिलाय. मग ते सगळं ऐकलेलं आहे भीष्माचार्यांनी सुद्धा. शेजारीच त्यांचा रथ होता, द्रोणाचार्यांच्या शेजारीच. त्यामुळे मग त्यांनी जरा दुर्योधनाला उत्साह येईल अशी कृती केली आहे. किंवा दुर्योधन आधीच नाराज झालेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हे सेनापती कौरवांचे, आणि दुर्योधन तर राजाच म्हणायला पाहिजे तिथे. मग त्याला आनंदित करण्याकरता असं म्हटलेलं आहे 12व्या श्लोकामध्ये, तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्धा पितामह सिंहनादम विदद्योच्चैः शंखम दध्मौ प्रतापवान. किंवा कौरवांमधले अतिवृद्ध महापराक्रमी आणि पितामह हे सगळी विशेषण आहेत भीष्मांची. त्या दुर्योधनाला त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण व्हावा म्हणून मोठ्याने गर्जना करीत शंख वाजवला. लोकांचा अर्थ एवढाच आहे, पण शंख वाजवणे ही प्रक्रिया त्यावेळेला फार महत्वाची होती युद्धाच्या वेळेत. कारण त्यावेळेचं युद्ध दिवसा चालायचं, म्हणजे सूर्योदयाला सुरू व्हायचं, सूर्यास्ताला संपायचं. त्यामुळे सूर्योदय झाल्यानंतर शंखध्वनी केला जायचा. मग सगळ्यात ज्येष्ठ योद्ध्यांनी पहिल्यांदा करायचं, मग क्रमाक्रमाने सगळेजण शंखध्वनी करतात आणि मग युद्धाला सुरुवात होते. आणि सूर्यास्त झाला की युद्ध थांबतं, ही परंपरा त्यावेळची होती. आता हे दोन्ही सैन्य समोर झाले होते, सूर्योदय झालेलं होतं, त्यामुळे युद्धाला सुरू करायचीच होती, सुरुवात व्हायचीच होती. आणि म्हणून पहिला शंखध्वनी भीष्मांनी केला. कारण सगळ्यात वयोवृद्ध आहेत, सगळ्यात पराक्रमी आहेत आणि पितामह आहेत सगळे, आणि म्हणून त्यांनी पहिला शंखध्वनी केला. बाकी इतरांनी कसे शंखध्वनी केले त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे. काल आलो होतो आपण इथपर्यंत, भीष्माचार्यांनी सिंहासारखा डरकाळी फोडत आवाज काढत शंखध्वनी केला म्हणून आलो होतं, शंखम दघम प्रतापवान. आता हे झालं, आतापर्यंत सगळं वर्णन झालंय कौरवांकडच्या लोकांचं झालं, त्यांनी काय केलं ते. आता पांडवांकडून त्याला प्रतिसाद मिळतोय. ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत. आता भीष्माचार्य सेनापती कौरवांची, आणि त्यांनी शंखध्वनी केला. आणि शंखध्वनी केल्याची परंपरा अशी की शंखध्वनी झाला की युद्ध सुरू होतं. युद्ध सुरू होण्याकरता शंखध्वनी करतात रणांगणावर, तरी निदान पूजेच्या वेळी करतात तो भाग निराळा, पण रणांगणावर करतात ते युद्ध सुरू होण्याकरता करतात. आणि रोजच शंखध्वनी झाला की सुरू व्हायचं युद्ध, संध्याकाळी शंखध्वनी झाला की युद्ध थांबायचं, अशी ती परंपरा होती. तेव्हा सेनापतींनी शंखध्वनी केलाय. त्या सगळ्या सैन्याच्या लक्षात आलं की चला युद्ध सुरू करायचंय, म्हणून सगळ्या सैन्यांनी निर्णायक वाद्य वाजवायला सुरुवात केली. हा या श्लोकाचा अर्थ तो आहे. या शंखाच्या बरोबरच मग त्यावेळची वाद्य आहेत, भेरी. भेरी म्हणजे नगारे अशा अर्थाने येते. नंतर पणव, पणव म्हणजे ढोल, आनक म्हणजे मृदंग, नंतर निर्णायक शिंग, गोमुखा म्हणजे शिंग, अशी त्यावेळची सगळी वाद्य होती. ती सगळी रणवाद्य होती, रणांगणावर वाजवणारी वाद्य वाजवायचे. म्हणजे तर सगळ्या कौरव सैन्यांनी वाद्य वाजवली, तेव्हा त्याचा भयंकर असा आवाज झाला, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्यांनी. आणि मग आता इकडे कसं सेनापतींनी शंखध्वनी केला, पांडवांच्याकडनं धृष्टद्युम्न सेनापती, त्यांनी काय शंखध्वनी केला नाही. शंखध्वनी केला भगवान श्रीकृष्णाने, म्हणून तो वर्णन पुढच्या श्लोकात आलेला आहे 14व्या श्लोकामध्ये. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यंदने सितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखो प्रदग्मतु. अर्थ सरळ आहे, थोडं आणखीन तपशील मी सांगणार आहे त्याचा. तथा मग त्यानंतर श्वेतैर्हयैर्युक्ते, पांढरे शुभ्र घोडे असलेला, अर्जुनाच्या रथाला पांढरे शुभ्र घोडे होते. आणि महती म्हणजे खूप मोठा होता रथ त्याचा. चंदने सितौ, अशा उत्तम रथामध्ये बसलेल्या माधव हा श्रीकृष्णाने, पांडवश्चैव दिव्य शंख प्रदग्मत, आणि पांडव म्हणजे अर्जुन, त्यांनी आपापले दिव्य शंख वाजवले, असा या श्लोकाचा अर्थ आहे. त्यातलं आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुनाच्या रथाला त्यांनी महान रथ म्हटलं. तो खरंच महान म्हणजे मोठा पण होता.
इतका मोठा अर्जुनाचा रथ होता की 4 गाड्या भरून शस्त्र त्यात बसायची, कारण शस्त्र लागायची युद्ध खेळायला. 4 गाड्या भरून शस्त्र बसायचे, एवढा मोठा रथ होता त्याचा. आणि तो सोन्याने मढवलेला होता सगळा. त्यावेळेला सोनं मुबलक होतं. सोन्याने मढवलेला तो रथ होता. आणि मुख्य म्हणजे तो कसा मिळाला, हा त्याची कथा आहे पुन्हा. की अग्नी भुकेलेला होता, म्हणलं मला खायला काहीतरी दे. तर त्याला मग अर्जुनाने आणि कृष्णाने दोघांचं वर्णन आहे त्यावेळेचं. त्याने खांडवन त्याला दिलं, हे तू खा. त्या अग्नीने सगळं खांडवन पेटवलं, म्हणजे खाऊन घेतलं सगळं. आणि मग तो तृप्त झाला, आणि म्हणून अग्नीने त्याला हा रथ दिला. अशी कथा आहे की अग्नीने तो खांडवन खाऊन तृप्त झालेल्या अग्नीने अर्जुनाला हा रथ दिला, फार महान मोठा रथ दिला. आता जे घोडे होते हे चित्ररथ गंधर्वांनी दिले. चित्ररथ गंधर्वाचा अर्जुनाने पराभव केला म्हणून त्यांनी 100 घोडे दिले. आणि वर्णन असे की 100 घोड्यांची संख्या कधी कमी जास्त होत नसे, ते कायम 100 असायचे. ते आलटून पालटून वापरायचे, पण सगळे पांढरे शुभ्र असे प्रचंड ताकदवान असे घोडे होते. आणि ते त्रिभुवनात कुठेही संचार करू शकायचे, असंही त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. मग अशा घोड्यात बसले, अशा रथात बसलेल्या त्या माधवाने, मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, माधव म्हणजे खरं म्हणजे विष्णू, पण कृष्ण हे विष्णूचंच रूप होतं म्हणून माधव शब्द वापरला आहे. म्हणून त्याने आपले दिव्य शंख वाजवले. आणि या शंखांची नावं पुढच्या श्लोकात दिलेली आहेत. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, पौंड्रम दग्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरा. ते प्रत्येक शंखाला नाव असायचं, आणि तो तो त्या वीराचा, रथी महारथीचा तो शंख असायचा. पण संजयाने भीष्मांच्या शंखाचं नाव काय दिलं नाही, नुसतं शंखम दग्मौ पृथ्वी असं म्हटलेलं तिथे, नाव म्हटलेलं नाही. पण पांडवांच्या ह्याच्यात मात्र प्रत्येकाचं नाव दिलंय, शंखाचं नाव दिलंय. त्या शंखांची वैशिष्ट्ये पण होती अर्थात एक. तर पांचजन्यम ऋषिकेश, ऋषिकेश म्हणजे भगवंत, ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि ईश म्हणजे स्वामी, इंद्रियांचा स्वामी असलेला असा ऋषिकेश, अशा अर्थाने ते श्रीकृष्णाचंच नाव आहे. आणि त्यांनी पांचजन्य नावाचा शंख वापरला. आता पांचजन्याची कथा आहे पुन्हा. तर पांचजन्य नावाचा एक राक्षस होता, आणि त्यांनी, आता श्रीकृष्ण हे संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये होते, गुरूंकडे. त्या आश्रमात त्यांच्या शिक्षण पूर्ण झालं, त्या गुरुदक्षिणा द्यायची असते. तर त्या दरम्यानच या पांचजन्य राक्षसांनी त्या संदीपनींचा मुलगा पळवला होता, किडनॅपिंग आजच्या भाषेत. त्यामुळे गुरुपत्नीने सांगितलं कृष्णाला, गुरुदक्षिणा द्यायची असेल तर माझा मुलगा परत आणून दे. मग साहजिकच श्रीकृष्णाने पांचजन्य राक्षसाचा वध केला, आणि तो मुलगा त्यांनी परत आणून दिला. तर त्या राक्षसाजवळ असलेला शंख होता, तो त्याच्याच नावाच्या शंखाला दिला, म्हणून ते पांचजन्य शंख आहेत. अशी पांचजन्याची कथा आहे, लक्षात घ्या. आता देवदत्तम धनंजय, देवदत्तम देवानी दिलेला. आणि देवानी म्हणजे काय, जो इंद्राने दिला होता त्याला. आता त्याचा जो शंख आहे अर्जुनाकडे असलेला, त्याचं नाव देवदत्त नाव आहे, पण ते अर्थातच्या देवाने दिलेला, इंद्राने दिलेला आहे. पण तो शंख मयुरासुर त्याने बिंदू सरोवरातून आणला होता. आणि मग इंद्राने त्याला आज्ञा केली, हा शंख तू अर्जुनाला दे, आणि तो तसा दिलाय, म्हणून त्याचं नाव देवदत्त शंखाचं होतं. तो अर्जुनाने वापरला. पौंड्रम दग्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरा. तेव्हा आता पौंड्रम हे भीमाच्या शंखाचं नाव, प्रत्येकाच्या शंखाचं नाव होतं, आणि त्याला वृकोदर म्हटलेलं आहे. आता वृकोदरचा काय वेळ चुकीचा अर्थ का, पोट मोठा असलेला, असं काही नाहीये. तर वृक नावाचा अग्नी आहे. सामान्य माणसाच्या आपल्या शरीरात असलेला जो आहे तो अग्नी, पाचक अग्नी असतो, तो निराळा. इथं वृक नावाचा अग्नी, आणि तो भीमाच्या शरीरामध्ये होता. आणि त्यामुळे तो किती अन्न खाल्लं तरी ते पचवलं जायचं, असा तो वृकोदर आहे. आणि त्यांनी पौंड्र नावाचा त्याचा मोठा शंख आहे, तो वाजवला. म्हणजे प्रत्येक पांडवातल्या सगळ्यांनी एकेकाने आपला शंख वाजवला. म्हणजे इथं आता सेनापतींनी वाजवला बघा, धृष्टद्युम्नाने वाजवलेलं नाही अजून शंख.
सुरुवात श्रीकृष्णाने केली, कारण पांडव सेनेतील सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे श्रीकृष्ण, कौरवांकडचे श्रेष्ठ म्हणजे भीष्माचार्य, तसे इकडे सर्वात श्रेष्ठ पुरुष म्हणजे श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण युद्धक्षेत्रावर होते, पण सारथी होते आणि शस्त्र ही नव्हते, शस्त्र घेणार नाही म्हणून जे ते सांगितलं होतं, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगे ना युक्तीच्या विचार. पण तरी देखील श्रेष्ठत्व होतच, आणि ते सिद्ध पण झालं सभन युद्धामध्ये. जे श्रीकृष्ण होते पांडवांकडे म्हणून पांडव जिंकले, नाही तर काय जिंकणं शक्य नव्हतं. अशा अनेक कथा आहेत, पुढे आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्या बघू. तेव्हा असे शंखध्वनी, आणखीनही शंखध्वनी चालले.